नमस्कार. मी आज बोलणार आहे वयात येणाऱ्या मुलींविषयी. जस्ट ज्या वयात यायला सुरू होतात. आपल्याकडे म्हणतात मुलगी मोठी झाली, मुलगी शहाणी झाली. असे ज्या बाल्यावस्थातून यौवन अवस्थेकडं जेव्हा तारुण्य अवस्थेत जेव्हा ती मुलगी पाऊल टाकते, तेव्हा तिच्यामध्ये काही हार्मोन्स तयार होतात, काही शारीरिक आणि मानसिकसुद्धा बदल व्हायला होतो बदल. आणि ह्या हार्मोन्स जे नवीन तयार होतात या वयात, त्यामुळं विरुद्ध लिंगी आकर्षण तयार होतं. म्हणजे मुलांविषयी वेगळंच आकर्षण, अट्रॅक्शन तयार होतं. हळूहळू त्या मुलींना काहीतरी फिलिंग व्हायला लागतं मुलांविषयीचं. आणि या वयात येणारी मुलंसुद्धा, त्यांनासुद्धा मुलींविषयी आकर्षण तयार होतं. त्यांच्यातसुद्धा तेच हार्मोन्स विकसित झालेले असतात. तर ह्या ज्या हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा हार्मोन्स तयार झाल्यामुळे जे काही फिलिंग येतात, त्या फिलिंगमध्ये काही मुलं वाहून जातात. आता कोणतं फिलिंग? आकर्षण, विरुद्ध लिंगी आकर्षण. मग त्या मुलींना वाटायला लागतं की नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे सारखं. आणि मुलांनाही वाटायला लागतं किंवा ह्या गोष्टीचा बऱ्याच वेळेस मुलं फायदा पण घेतात. त्यासाठी मुलींनी कसं जपून राहिलं पाहिजे. आपल्याला एखाद्या मुलाविषयी आकर्षण तयार झालं समजा, तर ते काही प्रेम नसतं. कारण ते बॉडीमध्ये झालेला बदल असतो आणि त्यामुळं आपल्यामध्ये ते फिलिंग तयार झालेले असतात. म्हणून त्यात वाहून जाऊ नये मुलींनी. सांगा, ते कसलं प्रेम? आत्तापर्यंत ज्याची ओळख नाही, ज्याची काहीच माहिती नाही, ज्याचं बॅकग्राऊंड नाही, त्या मुलाविषयी आपल्याला प्रेम कशामुळं तयार होईल सांगा तुम्ही? किंवा त्या मुलाला आपल्याविषयी कशामुळं प्रेम तयार होईल? तुम्हाला आत्तापर्यंत ज्या आईवडिलांनी वाढवलं, तळहाताचा फोड करून जपलं, त्या मायबापापेक्षा ह्या मुलाचं प्रेम श्रेष्ठ झालं का? नाही, असं होत नाही. पण ह्या फिलिंगमध्ये की त्याला नाव देतात ही मुलं की प्रेम, पण ते आकर्षण, आणि त्या आकर्षणाच्या फिलिंगमध्ये वाहून जाऊन मुली पूर्ण बर्बाद होतात. कितीतरी बघा, फार टॉपवर असलेल्या मुलीसुद्धा, ज्यांनी आत्तापर्यंत नाव कमवलेलं आहे, त्यांच्या घरातून सुद्धा चांगले संस्कार आहेत, कुठल्याही मायबापाला वाटत नाही की आपली मुलगी वाया जावं. अशा चांगल्या संस्कारातून आलेली मुलगीसुद्धा ह्या शरीराच्या झालेल्या बदलाच्या आणि होणाऱ्या फिलिंगमुळं ती इतकी वाहून जाते की 100%ची मुलगी, बघा तुम्ही विचार करा, त्याचा परिणाम किती होतो. 100%ची मुलगी 50-60%वर येऊन बसते. आणि 50-60%च्या मुली तर संपल्याच म्हणून समजा. पण त्यावेळेस ज्या मुली स्वतः ह्या आपल्या मनाच्या फिलिंग ज्या तयार असतात आपल्यात, त्यावर कंट्रोल करून ज्या मुली पुढे जातात, आपलं शिक्षण पूर्ण करतात, आपलं करिअर करतात, त्याच मुली सक्सेस होतात. आणि ते वय असतं, हे असं होण्याचं घातक वय असतं. त्या वयातून मुलं जी पुढे व्यवस्थित पाऊल टाकतात, व्यवस्थित शिकतात, पुढे जातात, तीच मुलं आयुष्यात सक्सेस होतात, ध्येय गाठतात. आणि जी मुलं अशी प्रेम नावाच्या फिलिंगमुळे वाहून जाऊन ते बर्बाद होऊन आपल्या आईवडिलांनासुद्धा लाथ मारून मुलाबरोबर पळून जातात. आणि तेव्हा त्यांना असं वाटतं की मी जगच जिंकले, माझ्यासारखं कुणीच नाही, माझं प्रेम आहे. त्या मुलींना असं वाटतं की समाजाने कोण अडू शकला आम्हाला? ना समाज अडू शकला, ना आईवडील अडू शकले, ना पोलीससुद्धा अडवू शकलं नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी काहीतरी वेगळं काम केलेलं आहे. अरे बाबांनो, मुलींनो, करा ना वेगळी कामं. बना इंदिरा गांधीसारखं काहीतरी कर्तृत्व करून दाखवा.
कल्पना चावल्यासारखं काहीतरी वेगळं पाऊल उचला. काही नाही एका मुलाबरोबर पळून जाण्यात असं कोणतं यश मिळवलं तुम्ही? पण हा विचार त्या करत नाहीत. आणि अशी मुलं जे शिक्षण सोडून तुमच्या मागे फिरतात, तुम्हाला आपलंसं करतात गोड बोलून, शारीरिक आकर्षणात गुंतवून टाकतात, ती मुलं तरी कशी असतील सांगा तुम्ही? त्यांचं तरी काय स्वतःचं भविष्य आहे का त्यांना? नाही. मग ते तुम्हाला काय देणार आहे? त्याचं स्वतःचंच काही नाही आहे. त्याला स्वतःचंच काही ध्येय नाही आहे. सगळं सोडून तो फालतू कामं करत फिरतोय. लोफर मुलगा तो. आणि तुम्हाला घेऊन तो तुम्हाला काय खाऊ घालणार आहे? तुम्हाला काय देणार आहे तो आयुष्यात? साधं एवढा डोक्यात तुमचे विचार येत नाही. तुम्ही सांगा, आई-वडिलांपेक्षा मुलींनो प्रेम तुमच्यावर कुणीही करू शकणार नाही. शक्यच नाही. कारण ते वय आई-वडिलांनीच प्रेम करावं हे असं वय असतं तुमचं. पण तुम्ही विनाकारण दुसऱ्या एकाच्या भोवऱ्यात येता आणि पूर्ण संपून जाता. काही काळानंतर जेव्हा वास्तविकता तुमच्या डोळ्यासमोर येते ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच पश्चाताप होतो. झालेला आहे आमच्या डोळ्यासमोर. पश्चाताप झालेला आहे मुलींना, होतोच. कारण तुम्हीच सांगा, जो मुलगा असं मुलींच्या पाठीमागं फिरतो, काही करत नाही स्वतः, शिक्षण नाही, त्याचं जॉब नाही, त्याचं कमवणं नाही, त्याचं काही बॅकग्राऊंड नाही, जो आईवडिलांच्या ऐकण्यात नाही, असा मुलगा तुम्हाला काय देणार आहे हो? काहीच देणार नाही. उलट तो तुमच्याकडून घेणार. काय घेणार? तुमचं शरीर घेणार, तुमची इज्जत घेणार, तुम्हाला निव्वळ बदनाम करणार. या पलीकडे तो काय देणार आहे? काहीच देऊ शकत नाही तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला काही देत नाही तर तो फक्त तुमचं शरीर घेतो. कारण त्याला फक्त शरीराचं आकर्षण असतं. म्हणून मुलींनो, हे प्रेम वगैरे काही नसतं. ह्या फक्त काही फार कमी वयातल्याच मुलींचं प्रेम गाजलेलं आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच मुली पळून गेलेल्या आहेत. त्यांना स्वतःचंच भान नसतं, त्यांना स्वतःचंच काही नसतं की आपण काय करतो याचं. त्यांचं शरीर पण परिपक्व नसतं आणि त्यांचं मनसुद्धा परिपक्व नसतं. अशा वयात उचललेलं पाऊल त्याला मुली नाव देतात प्रेम. पण हे प्रेम नसतं, या वयात झालेलं निव्वळ शारीरिक आकर्षण असतं.